नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात प्रियाचे भयानक सत्य अखेर. स्वप्नात नाही तर सत्यात प्रतिमा आणि रविराज समोर आणत, लाल गाठोडे घेऊन रविराजला दाखवत प्रिया ही तन्वी नाही तर दुसरीच मुलगी असल्याचा संशय प्रतिमाला येऊन आता रविराज समोर ते लाल गाठोड्याचे सत्य येताच पाठीमागे नागराजने सुद्धा आपण ते गाठोडे बघितले असताना आपल्याला कसे बाहेर पाठवले याचा भयानक भूतकाळ आता रविराज समोर येताच आता प्रियाने ते सायलीचे गाठोडे लपवल्याचे सत्य प्रतिमा जेव्हा रविराज समोर आणते त्याच वेळेस भयानक सत्याने पिसाळलेला रविराज, प्रिया आणि नागराज दोघांचाही रविराजला राग येऊन आता दोघांची ही संगच कुत्र्यासारखी धुलाई करून रविराज कशी हकलपट्टी करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता प्रियाने एकाच वेळी अर्जुन आणि सायलीला दूर करण्यासाठी एकापाठोपाठ एक असे भयानक कट कारस्थान केलेले असते. रविराजने प्रतिमाला नवीन मोबाईल घेऊन दिलेला असतो आणि त्या मोबाईलचा गैरवापर करत प्रियाने आता प्रतिमाच्या मोबाईलवरून सायलीला आता वेगळेच मेसेज पाठवलेले असतात आणि आता सायलीला बाहेर काढून दुसराच एक सायलीचा बॉयफ्रेंड बनवून आता अर्जुन समोर सायली ही दुसऱ्यावरती प्रेम करते हे दाखवून देण्याचा प्रियाने प्रयत्न केलेला असतो. एवढ्यावरच प्रिया थांबलेली नसती. ज्या प्रतिमाने प्रियाला सुभेदारी घराचा दरवाजा उघडा करून सगळं काही माफ करून पुन्हा येण्याची परवानगी दिलेली असते त्याच प्रतिमाचा आता गैरवापर करत पुन्हा आता प्रियाने अर्जुनला देखील फसवलेले असते आणि आता सायलीच्या मोबाईलवरून अर्जुनला मेसेज करून गार्डनमध्ये भेटायला बोलावून खोटे नाटक केलेले असते. तेव्हा आता प्रिया एवढ्यावरच करून थांबलेली नसते. प्रियाने आता ठरवलेलं असतं काहीही करून अर्जुन आणि सायलीला एकमेकांपासून बाजूला करायचंच. आणि एवढंच नाही तर आता एवढ्यावरही प्रिया थांबलेली नसते. प्रिया विचार करते की काहीही करून या किल्लेदाराची प्रॉपर्टीसुद्धा सगळी आपल्याच घशात गेली पाहिजे. प्रतिमाला वेडे बनवून वेड्यासारखे या घरातच ठेवायचे. या घरात देखील आपल्याच राज चालला पाहिजे असे प्रियाने ठरवून आता प्रिया ही तिच्या बेडरूममध्ये येते. खूप दिवसांनी आता प्रिया ही प्रतिमाकडे झोपायला असल्यामुळे प्रियाला तिच्या बेडरूमकडे लक्ष देता येत नसते आणि प्रियाची बेडरूममधील सगळ्या गोष्टी इकडे अस्ताव्यस्त पडलेल्या असतात. त्याच वेळेस मात्र आता प्रियासमोर सायलीचं कपाटावर फेकलेलं ते गाठोडं येतं आणि ते गाठोडं आता बाहेर काढत प्रिया म्हणते की हे तर सायलीचं गाठोडं आणि आता हे गाठोडं इथे कसं आपल्या समोर आलं. आणि लगेचच आता प्रिया तिचं कपाटातील दुसरं गाठोडं बाहेर काढते. दोन्ही गाठोडे समोर ठेवते आणि आता प्रिया त्या गाठोड्याकडे बघत विचार करते की सायली, आता हे गाठोडं तुला कधीच मिळणार नाही. या गाठोड्यातील तुला तुझ्या जुन्या वस्तू कायमच्या गमाव्या लागतील. पुराव्यासाठी एकही जुनी वस्तू तुझी आता शिल्लक राहणार नाही. आणि माझं गाठोडं हे तर आता जाळून टाकलेलंच बरं, कारण आता या गाठोड्याचा खेळ संपलेला आहे आणि मी आता प्रिया नाही तर कायमची तन्वी बनून सगळे प्रॉपर्टी माझ्या घशात घालणार आहे. आणि तिकडे हे तुझं दुसरं गाठोडं जाळून तुला मी अर्जुनपासून बाजूला करून कायमचं अर्जुनची सुद्धा होणार आहे. इकडे बापाची प्रॉपर्टी तर तिकडे नवऱ्याची प्रॉपर्टी, दोन्हीही प्रॉपर्टी मी माझ्या घशात घालणार आहे आणि सगळ्यांना माझ्या बोटावर नाचवणार आहे. प्रिया त्या गाठोड्याकडे बघत हे सगळं बोलत असते आणि इकडे मात्र दरवाजाच्या आड बाजूला प्रतिमा खूप वेळपासून उभा राहिलेली असते आणि प्रियाचे ते सगळे बोलणे आता प्रतिमा ऐकते. ते लाल गाठोडे आता प्रतिमाने सुद्धा बघितलेले असतात आणि पूर्वी प्रिया ज्या वेळेस फोन करून सांगत होती, बोलत होती, लाल गाठोडे म्हणजे हेच गाठोडे असे आता प्रतिमाच्या लक्षात आलेले असते. आणि नक्कीच या गाठोड्यामध्ये सायलीच्या काही वस्तू आहेत आणि त्या वस्तू प्रियाने ते गाठोड्यासकट चोरून इथे घेऊन आली हे आता प्रियाच्या बोलण्यावरून चांगलेच लक्षात आलेले असते.
आणि तेवढ्यात प्रिया प्रिया असा आवाज देत नागराज तिकडे येऊ लागतो. तर पटकन प्रतिमा आता दरवाजाच्या आड बाजूला लपते. इकडे आता नागराज हा प्रियाच्या बेडरूममध्ये येतो. तर प्रिया त्या लाल गाठोड्या समोर बोलत असलेली बघताच, ते लाल गाठोडे बघताच नागराज म्हणतो की प्रिया, अगं हे गाठोडं काढलं तरी कशाला तुला काय वेडबीड लागलं की काय? दादांनी किंवा कुणी जर हे गाठोडं बघितलं ना तर आपला कायमचा खेळ खल्लास होईल. प्रिया म्हणते की खेळ खल्लास माझा नाही तर त्या सायलीचा होणार आहे. आणि आता हे गाठोडं ना, दोन्ही गाठोडे ढगात जाणार आहेत. कधीच हे गाठोडं आता कुणालाच दिसणार नाही. आणि मीच या घरावरती तन्वी बनून राज करील आणि तिकडे अर्जुनवर सुद्धा. तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो की अगं काय करतेस आणि काय बोलतेस प्रिया तू? तर आता लगेचच प्रिया म्हणते की तुमच्या डोक्यात हे गणित काही घुसणार नाही, तुम्हाला अक्कल दिलेली नाही. तेव्हा नागराज म्हणतो की प्रिया माझ्यासोबत नीट बोल बरं का. तर लगेचच प्रिया म्हणते की मग तुम्हाला नसत्या उठ्या भाषा करायच्या आणि चौकशा करायच्या सांगितल्या तरी कोणी? हे गाठोडं मी आणलं ना, तेव्हा याची कशी विल्हेवाट लावायची आणि काय करायचं नाही ते मी ठरवील. तुम्ही तुमच्या कमी डोक्याला एवढा त्रास देऊ नका. तेव्हा आता नागराजला सुद्धा राग आलेला असतो. नागराज म्हणतो की तू एवढी हुशार डोक्याची आहे ना प्रिया, तुझं हे गाठोडं कधीच दादासमोर आलं असतं. दादा एक दिवस तुझ्या रूममध्ये आले होते आणि ते कपाटा शेजारी तुझं गाठोडं खरं खाली पडलं होतं. दादाने ते गाठोडं हातात सुद्धा घेतलं होतं, पण त्याच वेळेस पाठीमागून मी आलो आणि दादाच्या हातात ते लाल गाठोडं बघताच आता दादा विचार करत होता आणि त्याच वेळेस मी दादा तुला बाहेर कुणीतरी बोलावलं असे म्हणत रविराजला बाहेर पाठवलं. नाही तर तुझा तमाशा त्याच वेळेस झाला असता आणि त्याच वेळेस तुझं खरं रूप दादासमोर आलं असतं. तन्वी, मला कमी डोक्याचे म्हणते आणि तू किती हुशार डोक्याचे आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. नागराज म्हणतो की या गाठोड्यातील सगळ्या लहानपणीच्या सायलीच्या वस्तू आहेत. हे जर रविराजला समजलं ना त्याच वेळेस तुझा खेळ खल्लास होईल. तुला जे करायचं ते कर असे म्हणत नागराज तेथून निघून जातो. पण त्याच वेळेस नागराजचे ते बोलणे आता प्रतिमाने ऐकलेले असते आणि त्या गाठोड्यातील वस्तू या लहानपणीच्या सायलीच्या वस्तू आहेत हे सत्य आता प्रतिमासमोर आलेलं असतं. इकडे आता नागराज निघून जाताच आता प्रिया आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि रागाने ते दोन्ही गाठोडे आता प्रिया तिच्या कपाटात ठेवून रागाने बाहेर ताणताण करत निघून जाते. त्याच वेळेस आता प्रतिमा ही प्रियाच्या बेडरूममध्ये येते आणि ते गाठोडे बघते. तेव्हा त्या गाठोड्यावरती सायली हे नाव आता प्रतिमा बघते आणि हेच गाठोडे सायलीचे आहे, प्रियाने चोरून आणलेले आहे आणि या गाठोड्यातील वस्तू सायलीच्या आहे हे आता प्रतिमाच्या लक्षात येऊन ताबडतोब प्रतिमा सायलीचे ते गाठोडे घेऊन तिच्या रूममध्ये जाते आणि तिच्या रूममध्ये जाताच ते गाठोडे सोडून त्यामध्ये आता सायलीचा ते फोटो आता प्रतिमा बाहेर काढते आणि आपल्याला सायली दररोज दिसावी यासाठी प्रतिमाने तो फोटो तिच्याजवळ ठेवलेला असतो आणि पुन्हा त्या गाठोड्याची गाठ मारून आता ते गाठोडं प्रतिमा रविराजकडे आणते आणि घडलेली सगळी हकीकत आता प्रतिमा रविराजला सांगते. प्रियाने हे गाठोडं सायलीचं आहे आणि ते चोरून आणलेलं आहे. नागराज आणि प्रियाचे ते बोलणे आपण कसे ऐकले आणि ते गाठोडं घेऊन कसे आलो. आपण जर हे गाठोडं आणलं नसतं तर प्रिया हे गाठोडं जाळून टाकणार होती. हे सत्य आता प्रतिमा जेव्हा रविराजला सांगते त्यावेळेस आता रविराज ते गाठोडे उघडतो आणि त्या गाठोड्यातील त्या वस्तू बघून ह्या तर तन्वीच्या वस्तू आहे हे आता रविराजच्या लक्षात आलेलं असतं आणि त्या वस्तू बघून तो बावला बघून आणि सायलीचं त्या गाठोड्यावरील नाव बघून रविराजला सगळ्यात भयानक धक्का बसलेला असतो आणि प्रिया ही तन्वी नसून दुसरीच मुलगी असल्याचे आता संशय आता रविराज समोर येऊन रागाने रविराज आता प्रिया आणि नागराजकडे येतो आणि रागाने नागराजला ढकलवत आता रविराज म्हणतो की नागराज
ज्या वेळेस मी प्रियाच्या बेडरूममध्ये आलो होतो त्यावेळेस मी हे गाठोडं बघितलं होतं, पण माझं दुर्लक्ष करून मला तू बाहेर कामासाठी कुणी बोलावलं हे सांगून मला तेथून बाहेर जायला भाग पाडलंस. म्हणजे तुलासुद्धा हे गाठोडं सायलीचं आहे हे माहीत होतं आणि आता तू या घरात राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाहीस असे म्हणत धक्के मारून आता लगेचच रविराज हा नागराजला बाहेर काढू लागतो. त्याच वेळेस प्रियासुद्धा तिथे आलेली असते आणि रविराजला आता प्रियाचा सुद्धा राग आलेला असतो. तेव्हा आता 1 मिनटंसुद्धा माझ्या तोंडासमोर थांबू नकोस प्रिया तू असे म्हणत आता पिसाळलेल्या रविराजने प्रियाला सुद्धा घरातून जायला सांगितलेले असते. आणि आता भयानक सत्य समोर येऊन रविराज आता नागराज आणि प्रियाची कशी हकालपट्टी करतो आणि त्या गाठोड्यामुळे आता सायली हीच तन्वी असल्याचे सत्य कसे रविराज समोर येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब